हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे गुरुवार, त्यामुळे आज स्वामींचा फोटो पुसायचं चालू आहे. माझी स्वामींची पूजा करायचं. आणि गुरुवारी ना थोडा वेळच लागतो मला पूजेला, त्यामुळं मी लवकर उठते. पण आज असं नाही झालं आहे, आज उशीरच झाला आहे. मी लेट उठले आज, त्यामुळं सगळं लेट झालं आहे. मुलीचं आवरून दिलं पटपट आणि स्वामींचे फोटो पुसायला घेतला आहे मी, त्यांना अष्टगंध लावायला. लेट उठली आणि त्यात म्हणता ना नकटीच्या लग्नाला 17 इग्नताच गोंधळ झाला आहे माझा. आणि आज आहे ना अष्टगंध पण संपलेला आहे, त्यामुळं थोडासा बाकी होता, तोच मी महाराजांना लावलेला आहे. मला माहिती पण नव्हतं संपलेलं आहे म्हणून. आणि त्यानंतर फुलं बघायला गेली तर फुलं पण संपलेले. ठीक आहे म्हटलं, पण थोड्या वेळाने नंतर हे जाणारच आहे मार्केटमध्ये. त्या स्वामींना मी दर गुरुवारी हार आणायला लावतेच. तर वेळ आहे 10 वाजताला आणतात ते, कारण की लेट उठता ना त्यामुळं. आणि माझी पूजा लवकर होते सकाळी. म्हटलं चला आता पटकन आवरून घेऊन. आणि इथे आमच्या झाडांना थोडेसे 2-3च फुलं आलेले होते, तेच मी स्वामींच्या फोटोवर ठेवले. जास्त काही नव्हतं, थोडेफारच होते. मग त्यानंतर मी फुलं वगैरे ठेवले आणि पूजा केली. स्वामींना दिवा वगैरे लावून, अगरबत्ती लावून स्वामींची पूजा केली. बेबी नव्हतं ना तोपर्यंत मी स्वामींचं नामस्मरण, 11 माळी जप हे माझं रोज चालूच असायचं. पण आता बेबी असल्यामुळे ते जमतच नाही, कारण की तो सकाळी लवकर उठून जातो. थोडा मोठा झाला की परत सुरुवात करणार आहे मी स्वामींचे 11 माळी जप करण्याचं. मला आवडतं, खूप भारी वाटतं मला ते 11. आणि सगळ्यांनाच आवडतं, असं मलाच नाही, सगळ्यांनाच आवडतं. जे स्वामींची सेवा करतात त्यांना सगळ्यांनाच आवडतं. मी थोड्या दिवसांनी परत चालू करणार आहे. आता मी पूजा वगैरे करून घेते, तोपर्यंत पिल्लू उठतंच आहे. त्यानंतर चला तर मग आता महाराजांची पूजा करते, थोडं नामस्मरण करते. आणि अजून आमचं देवघर आहे ते तुम्हाला दाखवते, तिथं पण पूजा करायची मला. आणि हे माझे सासरे, ते देव वगैरे नाणून आणि त्यांची पूजा झालेली. आमच्या इकडे असंच बोलता का देव नाणायचं, आंघोळ वगैरे असं काही नाही. देव नाणले, पूजा वगैरे झाली. आणि मी पण आता पूजा करून घेते, कारण की चहाची वेळ झालेली. आणि मग आता चहा पिऊया. आता एकीकडे चहा ठेवला आहे मी आणि एकीकडे माझ्या नाश्त्याची वेळ पण झाली, कारण की आज खूप उशीर झाला आहे मला. 8:30 वाजून गेले, त्यामुळं एक बाजूला नाश्ता आणि एक बाजूला चहा असं चालू आहे माझं. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.